मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे। गत महिन्यात नियंत्रण सुटलेला कंटेनर जगबुडी नदीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर महामार्ग विभागाकडून पुलाच्या कडेला संरक्षक भिंतीचं काम सुरू करण्यात आलं। मात्र अपघातांपूर्वीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पुलावरील धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। यालाच म्हणतात वराती मागून घोडं। आता याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। एलएस मराठी आणि आता मी मुंबई गोवा महामार्गावरती आहोत। तरी मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा हा जगबुडी पूल आहे, कारण या जगबुडी पुलावरती गेल्या अनेक महिन्यांपासून अपघात होतात। या अपघातामध्ये स्थानिक नागरिक असतील किंवा इथे येणारा पर्यटन असेल किंवा प्रवासी वर्ग असेल यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे। अगदीच थोडक्यात बोलायला गेलं तर अवघ्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक मॅगीचा जो कंटेनर आहे तो भरून चाललेला कंटेनर या ठिकाणी ही जी गॅप आहे या गॅपमध्ये डायरेक्ट घुसला होता आणि थेट नदीपात्रात गेला होता आणि हा कंटेनर नदीपात्रामध्ये जाऊन तिथल्या चालकाला स्वतःचा जीव गमवावा लागला होता। तब्बल 6 दिवसांनी हा कंटेनर जगबुडी नदीपात्रामधून खेडमध्ये मिळालेला होता, अशी धक्कादायक बातमी आली होती आणि हे वास्तव आहे। अजून जर बघायला गेलं तर ह्या पुलावरून ती जी साईड आहे जी सुरुवात होते तिथं अवघ्या काही महिन्यांपूर्वी असाच एका कुटुंबाचा मृत्यू झाला होता। त्या कुटुंबातले 4-5 प्रवासी एका वाहनामध्ये प्रवास करत होते आणि अचानक त्या गाडीचा ताबा सुटल्यामुळे तो जो मधला गॅप आहे त्या गॅपमध्ये गाडी जाऊन ती थेट नदीपात्रात गेली होती आणि तिथल्या 4-5 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर असला जगबुडीचा जो पूल आहे हा नेहमी अपघाताचा हॉटस्पॉट बनलेला आहे। प्रशासनाला अनेक वेळा बातम्यांद्वारे त्यांना दाखवलेलं होतं, मात्र प्रशासन कोणत्याही प्रकारची ह्याच्यावरती ठोस भूमिका घेत नव्हता। मात्र आता अनेक स्थानिक प्रवाशांचे आणि या रस्त्यावरून जे प्रवास करतात त्या प्रवाशांचे जीव गेल्यानंतर आता प्रशासन हडबडून जागा झालेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर आता सुरक्षेच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। जर बघितलं तर संरक्षण भिंत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे, म्हणजे अजून किती अपघात या ठिकाणी हायवे प्रशासनाला पाहिजे होते, अजून किती लोकांचे जीव या ठिकाणी पाहिजे होते, हा देखील सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी उचललेला आहे। तुम्ही जर काम बघितलं तर आता हे काम सुरू आहे। अवघ्या काही दिवसातच कोकणामध्ये आता गणेशोत्सव सुरू होतोय। कोकणवासियांचा कोकणामध्ये येणारा ओढा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो। आता हा अपघातग्रस्त हा स्पॉट आहे तो आता पूर्णपणे बनवलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर हायवे प्रशासन अजून किती उपाययोजना करणार आहे, अजून काय काय करणार आहे हे समोर येणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सुरक्षा उपाययोजना करून देखील अपघात थांबतील का, हा देखील सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून किती जीव इथल्या लोकांचे स्थानिक प्रवाशांचे हायवे प्रशासनाला अपेक्षित आहेत, जेणेकरून जे अपघात होणारे जे स्पॉट आहेत त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातील। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, एलएस मराठीसाठी खेड।